जत पूर्व भागातील तीव्र दुष्काळी परिस्थितीत आणि पाण्याच्या गंभीर टंचाईच्या पार्श्वभूमीवर सोन्याळ फाटा इथं ग्रामस्थांच्या वतीनं मंगळवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। जत पूर्व भागाला तातडीनं मैशाळ योजनेचं पाणी सोडण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले। आंदोलनामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती आणि सोन्याळ फाट्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। आंदोलनादरम्यान मैशाळ योजनेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येऊन ग्रामस्थांशी चर्चा केली। यावेळी 7 ऑगस्ट रोजी मैशाळचं पाणी सोडण्यात येईल आणि ते उटगी दोड्डा नालापर्यंत पोहोचेपर्यंत पाणी पुरवठा बंद केला जाणार नाही असं स्पष्ट लेखी आश्वासन देण्यात आले। हे आश्वासन उपसरपंच विजयकुमार बगली आणि रामचंद्र उर्फ पिंटू हत्ताळे पाटील यांच्याकडे लेखी स्वरूपात सुपूर्द करण्यात आले। त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले। गेल्या अनेक महिन्यांपासून जत पूर्व भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांसमोर पाणी टंचाईचं मोठं संकट उभं आहे। शेती पिके, जनावरे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय। परिसरातील अनेक विहिरी आणि बोरवेल कोरड्या पडल्या असून जलस्रोत आटल्यानं शेतकरी हवालदिल झालेत। त्यामुळे शेतीसाठी आवश्यक पाणी तातडीनं उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलनाचा मार्ग स्वीकारला। आंदोलनाच्या ठिकाणी उमदी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते। आंदोलन शांततेत पार पडावं यासाठी पोलिसांनी आवश्यक ती खबरदारी घेतली। या आंदोलनात माजी जिल्हा परिषद सभापती तमन गौडा, रवी पाटील, मार्केट यार्ड समितीचे माजी सभापती संतोष पाटील, महादेव अंकलगी, शिवानंद माडगाव, सुरेश तेली, सिद्धराम मुचंडी, महादेव निवर्गी, भीमराय मालाबादी, बुडेसाब नदा, प्रकाश गुरव, मलकू मुचंडे यांच्यासह सोन्याळचे परिसरातील ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। सदर लेखी आश्वासन मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन स्थगित केले। लेखीमध्ये 7 ऑगस्ट रोजी प्रत्यक्षात पाणी सोडलं जाईल असे संबंधित अधिकारी लेखी आश्वासन दिले। याकडे जत पूर्व भागातील नागरिकांचं लक्ष लागले असून ग्रामस्थांनी प्रशासनानं दिलेले आश्वासन वेळेत पूर्ण करावे, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। नागेश मठपती, जत तालुका प्रतिनिधी। पाणी पाहिजे साहेब, आम्हाला प्यायला पाणी नाही, डोळे दिसत नाही। कितीतरी वृद्ध लोक, दिव्यांग लोक आहेत साहेब, गावात जनावर आहे साहेब, जनावर कुठे सोडायचे हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे साहेब। त्याचं काय पर्याय तुम्ही सोडून आजच्या आज आम्हाला पाणी भेटायला पाहिजे साहेब। ते पुढे दोड्डानाला या ठिकाणी त्या पाण्याचं पोच व्हायला पाहिजे। लोक रोज निवेदन द्यायचं, हे निवेदनाचं काय प्रत्युत्तरच नाही आहे साहेब। मग आमचं वाली कोण आहे? आम्हाला जगायचं का मरायचं आहे तुमचा प्रश्न आहे। जगा म्हणता का मरा म्हणता, एवढं आमचं नम्र विनंती आहे। पाणी आजच्या आज सोडायलाच पाहिजे। सोन्याळला पाणी येतेपर्यंत आतापर्यंत आश्वासन झाले साहेब। पाणी आता 2 महिने झाला मंगळवेढा आणि सांगोल्याला चालले। आमचं हक्काचं पाणी आम्हाला पूर्ण क्षमतेनं तिकडे गेट बंद करून देणार असेल तर आम्ही इथून उठतो, नाही तर उठत नाही। इथून दोड्डानालापर्यंत पोहोचायला पाहिजे। हा, दोड्डानापर्यंत पाणी पोहोचायला पाहिजे। तुमच्या मागणीवर काल विभागीय कार्यालयात मीटिंग झाली। त्यानुसार तुमच्या मागणीनुसार 8 तारखेला वरचे सांगोला आहे कारण सांगोला गेट बंद करून आपण पूर्ण क्षमतेने पाणी तुम्हाला सोडत आहोत। 7 तारखेला बंद करतो आणि 8 तारखेपासून आपल्याला पूर्ण क्षमते, आता ऑलरेडी चालू आहे पण पूर्ण क्षमतेने पाणी हे 8 तारखेपासून तुम्हाला पोहोचवू। आतापर्यंत काय झालं? आतापर्यंत तुम्ही आश्वासन द्यायचं झाले, आतापर्यंत पाणी आम्हाला 2 वेळा 3 वेळा आम्ही जत हेल्पट मारले, रस्ता रोकोचं 2 वेळा निवेदन दिले, तोपर्यंत तुम्ही यायचं असं उठवायचं आतापर्यंत झाले। इथून पुढे पाणी नाही आलं तर काय करायला पाहिजे तुम्हीच सांगा। सांगा। योजनेचं ज्यावेळी पूर्णपणे नियोजन केलेलं आहे, टप्प्याटप्प्यात एक गाव आपण संपर्क तशी संपर्काचं मागणं गेट बंद होत आहेत आणि आपल्याला पाणी 100% यावेळी भेटेल। काय अडचण येणार नाही साहेब। डोळे नाही त्यांची पाण्याची वाट बघून डोळे गेले तुम्ही पाणी सोडा। काय झाले? पाणी चालू आहे म्हणून 2-3 मोटरचं तेवढं चालू करू नका। साहेब आम्ही एक अपंग व्यक्ती बोलतो साहेब, आम्हाला पाणी नाही सोन्याळा गावाला काय आता आम्ही येणार नाही बघा। तुमचं यंत्रणा लावून तुमचं ते सगळं ते रात्रीचं वगैरे गाडी सांगून कसं येते तुमचं फोर्स लावून तुम्ही सोडायला पाणी नाही आलं तर वाढवून द्यायला पाहिजे। ना काय बांध घालायचं, काय घालायचं सगळं तुम्ही घालायचं आणि नाही पाणी आलं तर तू वाढून तुम्ही पाणी पोच करायचं जबाबदार तुमचं।
सगळ्यासमोर एक पाठ द्या सर घेते असेल त्यांनी तेही सांगावं आणि आमदार असो खासदार असो त्यांनी याचा उल्लेख करावा. याच्या आधी ज्या लोकप्रतिनिधींना पण पत्र दिलं गेलं होतं त्यावेळी पण पाणी सोडलं गेलेलं नाही. फक्त आम्हाला शेतकऱ्यांना तोंडाला पानं पुसायची कामं करू नये आणि पाणी सोडण्यात यावं. पाणी जर न सोडल्यास पुढच्या वेळी आम्ही 100% तुम्ही 7 तारीख दिलात रस्त्यावरती बसून आंदोलन करू. हेच माझी एक विनंती आहे आणि पाणी लवकरात लवकर सोडावी. जय हिंद. जर आजही निर्णय झाले नाही तर पुढची भूमिका काय आपली? पाणी सोडण्याचा निर्णय जर न झाल्यास आम्ही ठामपणे म्हैसाळच्या ऑफिसवरती गाढवी मोर्चा काढू असं मी एक तुम्हाला सर्वांना पत्रकार बांधवाच्या वतीने सांगतो.